हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसेन्स ऑफ आयुर्वेदिक सायन्स. आपण आपल्या चॅनलवर संस्कृतची नवीन सिरीज स्टार्ट करतोय आणि त्या सिरीजमध्ये सिलेबसनुसार फर्स्ट टॉपिक आहे माहेश्वर सूत्र. सो सुरू करूया. नृत्यावसाने नटराज राजो. नटराज म्हणजे कोण? भगवान शंकर. भगवान शंकर जेव्हा तांडव नृत्य करत होते, ननाद ढक्काम नवपंचवारम. ननाद म्हणजे वाजवला, ढक्का म्हणजे डमरू, नवपंच म्हणजे 14 वेळेस. म्हणजेच भगवान शंकरांनी तांडव नृत्य करताना 14 वेळेस डमरू वाजवला. ऊर्ध्व तू कामः सनकादी सिद्धन. ऊर्ध्व तू कामः म्हणजे उद्धारासाठी. कुणाचा? सनक आदीचे सिद्ध ऋषी, त्यांच्या उद्धारासाठी. एतद विमर्शे शिवसूत्रजालम. आणि त्यातून 14 वेळेस डमरू वाजवल्यानंतर जी सूत्र बाहेर पडली त्यांना शिवसूत्र किंवा माहेश्वर सूत्र असे म्हणतात. आणि पुढे या सूत्रांचं पाणिनी ऋषींनी ग्रहण केलं. सो आता नोट्स बघूया. वायवामध्ये पाणिनी ऋषींबद्दल विचारता आणि पाणिनी आणि जे इतर ऋषी आहेत त्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ करूया त्यांचे डिटेल डिस्क्रिप्शनसाठी. तर त्या सूत्रांचं ग्रहण करून पाणिनींनी संपूर्ण व्याकरणाची निर्मिती केली. जसं मी सांगितलं की शंकरांनी 14 वेळेस डमरू वाजवला, त्यातनं जे सूत्र बाहेर पडले त्यांना माहेश्वर सूत्र म्हणतात. ह्या माहेश्वर सूत्रांना शिवसूत्र असे देखील म्हणतात. शिवसूत्र ही जी 14 सूत्रे आहेत ती ही आहेत: अ इ उ न रू लू क ए ओं ग. हा जो ड सारखा दिसणारा वर्ण आहे ह्याचा उच्चार ग असा करायचा आहे, ग वर्णासारखा. वाङ्मय शब्द ऐकला? वाङ्मय आपण याला वाङ्मय असं म्हणत नाही, वाङ्मय असं म्हणतो. ए ओं ग. ऐ औच ह य व र ट ल न य. हा जो त्र सारखा दिसणारा वर्ण आहे याचा उच्चार य असा करायचा आहे. य म ग न न म झ भ य घ ढ ध श ज ब ग ड द श ख फ छ ठ थ पॉज च ट त व क प य श श स र ह ल. ही 14 माहेश्वर सूत्र आहेत. माहेश्वर सूत्र बघितली. आता संस्कृतमध्ये प्रत्येक सूत्रासाठी एक वृत्ती सांगितली जाते. मग ती वृत्ती इम्पॉर्टंट का आहे? कारण त्या वृत्तीमध्ये, त्या सूत्रामध्ये काय सांगितलं हे डिटेलमध्ये सांगितलं जातं. ही माहेश्वर सूत्राची वृत्ती. ह्या माहेश्वर सूत्रामध्ये काय सांगितले हे या वृत्तीमध्ये सांगितले. इति माहेश्वराणी सूत्राणी म्हणजे ही जी वर 14 बघितली ती माहेश्वर सूत्रे आहेत. अनादि संज्ञार्थानी. अनादि ह्या शब्दाची आपण संधी करूया. काय संधी होते? अन अधिक आदि. म्हणजेच अन इत्यादी शब्दांच्या संज्ञा सांगण्यासाठी माहेश्वर सूत्र सांगितले. त्यातला हा अन काय आहे? अन हा एक प्रत्याहार आहे. आता प्रत्याहार म्हणजे काय आणि प्रत्याहाराची निर्मिती कशासाठी केली जाते? प्रत्याहार म्हणजे काय? प्रत्याहार म्हणजे अक्षर समन्वय. अक्षर समन्वय किंवा त्याला सिंपल लँग्वेजमध्ये आपण ग्रुप ऑफ वर्ड्स असं सुद्धा म्हणू शकतो. ग्रुप ऑफ वर्ड्स. प्रत्याहार म्हणजे अक्षर समन्वय किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स. जसं म्हणजे अनप्रत्याहार. आता ह्याची निर्मिती कशी होते ते बघूया. प्रत्याहाराची निर्मिती करताना इतसंज्ञक वर्ण. माहेश्वरी सूत्रात हे जे शेवटचे वर्ण दिसतात त्यांचे पाय मोडलेले आहेत हे इतसंज्ञक आहे. इतसंज्ञक म्हणजे काय? त्यांचा लोप होतो, जे नाहीसे होतात. न हा वर्ण आहे, त्याचा पाय मोडला. पाय मोडलेला म्हणजे काय? तो हलंत आहे, म्हणजेच तो इतसंज्ञक आहे, म्हणजे त्याचा लोप होणार आहे. आता प्रत्याहाराची निर्मिती कशी होते? मग प्रत्याहाराची निर्मिती करताना हा इतसंज्ञक वर्ण आणि त्याचा आधीचा वर्ण हे इन्क्ल्यूड होतात. फॉर एक्झाम्पल अनप्रत्याहार म्हणजे अपासून न पर्यंतचा हा अनप्रत्याहार आहे. मग अनप्रत्याहारामध्ये कोणत्या वर्णांचा समावेश होईल? तर न हा इतसंज्ञक वर्ण, त्याचा आधीचा कोणताही वर्ण अ इ उ असा प्रत्याहार बनू शकतो. मग अनप्रत्याहारामध्ये अ इ उ म्हणजे त्याचा आधीचा वर्ण आणि त्याच्यामध्ये येणारे वर्ण म्हणजे प्रत्याहाराची निर्मिती करताना इतसंज्ञक वर्णाचा आधीचा वर्ण आणि त्याच्या मध्ये येणारे वर्णांचा समावेश होतो. म्हणजे अनप्रत्याहारात कोणाचा समावेश होईल? अ इ उ ह्या 3 वर्णांचा समावेश होईल. नचा समावेश होईल का? नाही, कारण तो इतसंज्ञक आहे म्हणजे त्याचा लोप पावणार आहे. दुसरं एक्झाम्पल अनप्रत्याहार झाला. फॉर एक्झाम्पल अकप्रत्याहार म्हणजे अपासून क पर्यंतचा. आता अकप्रत्याहार. अकप्रत्याहारामध्ये कोणाचा समावेश होईल? अ इ उ रू लू. न आणि कचा होईल का? नाही, कारण ते इतसंज्ञक आहे म्हणजे अकप्रत्याहारामध्ये 5 वर्ण आहेत. म्हणजेच अनादि संज्ञार्थानी अन अक म्हणजे इत्यादी जे प्रत्याहार आहे ह्यांच्या संज्ञा सांगण्यासाठी माहेश्वर सूत्राचा उपयोग होतो. एषाम अंत्यः इत
म्हणजेच माहेश्वर सूत्राच्या शेवटी जसं मी सांगितलं यांचे पाय मोडलेत, हे हलंत आहेत, हे म्हणजेच इतसंज्ञक आहेत. येशाम अंत्या इत म्हणजे त्यांच्या शेवटी इतसंज्ञक वर्ण असतात. हकारादिषु अकारः उच्चारणार्थ. हकार आदिषु अकारः उच्चारणार्थ. हकार, आता हकार म्हणजे काय? आपल्याला काय माहिती आहे की वर्ण, एखादा वर्ण कसा तयार होतो? जेव्हा व्यंजन आणि स्वर एकत्र येतात. मग ह वर्ण कसा तयार झाला असेल? जेव्हा ह हे व्यंजन आणि ओ हा स्वर एकत्र होईल. म्हणजेच ह वर्णामध्ये हा अकार आहे. हकार इत्यादी वर्णांमधील अकार जसं ह अधिक य, ह अधिक अ, य अधिक अ इत्यादी उच्चारणासाठी होत. म्हणजे ह वर्णातील हा जो अ आहे ना, हा उच्चारणासाठी सांगितला आहे. आपण बघितलं की इतसंज्ञक वर्णांचे पाय कसे मोडलेत, पण जे आतील वर्ण आहे जसे की ल, य, ह, झ, भ यांचे पाय मोडलेत का? नाही. का? ते यांच्यामध्ये स्वर अधिक झाला, म्हणजेच यांच्यामध्ये अकार आहे. इतसंज्ञक वर्णामध्ये नाही, हे पुढे सांगितलं आहे. लन मध्ये तू इतसंज्ञक, म्हणजे हा लन हा प्रत्यार यातला जो न आहे तो कसा आहे? हलंत आहे, त्याचा पाय मोडला आहे. जर मी लन लिहिला तर ह्यामध्ये अकार आहे का? अ आहे का? नाही आहे, तो लोप झाला आहे. म्हणजेच न हा कसा आहे? इतसंज्ञक आहे. लन सूत्रातील अकार मात्र इतसंज्ञक आहे, ही वृत्ती आहे. म्हणजे माहेश्वरी सूत्रात काय सांगितलं आहे हे ह्या वृत्तीतनं आपल्याला कळालं. जर काही डाऊट असतील तर कमेंट करू शकता. सो आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू सो मच.